बुलढाणा जिल्ह्यामध्ये कालपासून असलेल्या पावसामुळे दाणादाण उडालेली आहे। जिल्ह्यातील जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्याला पावसानं सर्वात जास्त झोडपून काढलेला आहे। नदीकाठच्या शेतांना आणि घरांना याचा मोठा फटका बसलेला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। हा जो बांबू आहे हा किमान 6 फुटाचा आहे। हा अर्धा बांबू इथे गेलाय। याच्यापेक्षाही जास्त पाणी इथं होतं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। शेतकऱ्याचे या ठिकाणी तुरीचे धान्याचे पोते होते, ते दिसतात तुम्हाला, ते धान्याचे पोते वगैरे या ठिकाणी सगळे तरंगताना आपल्याला दिसून येते। म्हणजे किती किती पोते होते काका? 40 पोते होते। म्हणजे जवळपास 75 पुतळे आहेत ते पण शिवलेले, 40 क्विंटलच्या जवळपास। 40 क्विंटल? हो हो, 75। हो। आणि हे जे नुकसान आहे आता किती किती नुकसान आहे तुमचं आता? हे 4 लाख आहे जवळपास। 4 लाख रुपयाचं हो, 4 नुकसान? लाख रुपयाचं नुकसान आहे। आणि हरभऱ्याचे होते काही, हरभरा आणि तूर, हरभरा आणि तूर होती। हो. हे खूप नुकसान आहे मग तुमचं हो. आता? शेतातही असं झालं नुकसान? शेतातही पाणी गेलं सर्व, शेतातून पाणी वाहून गेलं, नाला गेला, पाण्यानं वाहून गेलं सर्व शेत। 2 एकर शेत वाहून गेलं असं पूर्ण पाण्यानं, वाहून गेलं 2 एकर शेत। ते पाहून आल्यानंतर हा प्रकार घडला रात्री, काल रात्री। मला सांगा, शेतकरी हृदय कुठे ठेवत चालू, काळीज कुठे ठेवत असेल शेतकरी? किती कठीण गोष्ट आहे। म्हणजे या ठिकाणी हा अर्धा, म्हणजे आता 3-3.5 फूट पाणी सध्या आहे याच्यामध्ये, आणि या मोटरनं हे काढणं लावलं पाणी। विचार करा, इथपर्यंत पाणी होतं, म्हणजे 5-6 फुटाच्या वरती होतं ना काका? 6 फुटाच्या वरती पाणी सर्व डुबलेला होता। निसर्ग पूर्ण तरंगलेलं आहे। आणि एवढं नुकसान मडाखेड, इथं वडशिंगी नावाचं गाव आहे, या पंचकृषीमध्ये या गावांमध्ये इतकं मोठं नुकसान आहे की प्रत्येक घरात हीच परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही। लवकरात लवकर, फारच लवकर प्रशासनानं तोंड पाहून नाही, ही वस्तुस्थिती पाहून सर्वे करावा आणि तात्काळ मदत यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी त्यांची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी, मयूर निकम, झी 24 तास, मडाखेड, बुलढाणा।